क्रिकेटच्या क्लॅशेस पासून व्हायरल सेलिब्रेशन आणि अगली फॅन वॉर पर्यंत इंडिया वर्सेस बांगलादेश क्रिकेट रायव्हलरीने एकदा नाही तर खूप वेळा लाईन क्रॉस केली आहे. आणि आता रिसेंटली सुरू असलेल्या मुस्तफिजुर रहमान कॉन्ट्रोवर्सीमुळे परत जुन्या जखमा उघड्या झाल्या आहेत. स्कोर बोर्डवर इंडिया आणि बांगलादेश इक्वल नसेल, पण ड्रामा, कॉन्ट्रोवर्सी आणि इमोशन मध्ये ही रायव्हलरी कधी डिसअपॉइंट करत नाही. मुस्तफिजुर रहमानचा IPL 2026 मधून एक्झिट झाल्यानंतर बांगलादेशने T20 वर्ल्ड कप साठी इंडियामध्ये येण्यास नकार दिला आणि त्यामुळे क्रिकेटिंग रिलेशन्स आता लोएस्ट पॉइंटवर आहेत. तर चला आज रिवाइंड करून पाहूया इंडिया बांगलादेश मधील 5 मोठ्या क्रिकेट कॉन्ट्रोवर्सीज ज्या क्रिकेटपेक्षा खूप पुढे गेल्या आहेत. कॉन्ट्रोवर्सी नंबर 1, मुस्तफिजुर रहमानचा फॉलआउट. लेटेस्ट फ्लॅश पॉइंट तेव्हा आला जेव्हा BCCIचा डिरेक्टिव्ह नंतर मुस्तफिजुर रहमानला IPL 2026 मधून रिलीज करण्यात आलं. त्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. बांगलादेश क्रिकेट बोर्डने T20 वर्ल्ड कप साठी टीमला इंडियाला पाठवायला नकार दिला, सिक्युरिटी कन्सर्न्सचा रेफरन्स देत. आणि या एक डिसिजनमुळे दोन्ही बोर्ड्स मधील डिस्टन्स वाढून गेलं आणि क्रिकेटचा इशू डिरेक्ट डिप्लोमॅटिक मॅटर बनला. कॉन्ट्रोवर्सी नंबर 2, धोनीचा पोस्टर आणि भारतात उठलेला संताप. या रायव्हलरी मधला सगळ्यात डार्क चॅप्टर आला 2016 एशिया कप फायनल आधी. एक बांगलादेशी फॅनने फोटोशॉप इमेज सर्क्युलेट केली होती, ज्यात तक्षिण अहमद हा MS धोनीचे कापलेले डोकं हातात धरून आहे असं दाखवलं गेलं होतं. ही इमेज सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि संपूर्ण भारत संतापलं होतं. ही स्लेजिंग नव्हती, बॅन्टर नव्हते, हे सगळ्या लिमिट्स क्रॉस करणारा मूव्ह होता आणि आजही क्रिकेट फॅन्डम मधला हा सगळ्यात लाजिरवाना मोमेंट मानला जातो. कॉन्ट्रोवर्सी नंबर 3, अंडर-19 वर्ल्ड कप फायनलचा क्यॉस. 2020 अंडर-19 वर्ल्ड कप फायनल मध्ये बांगलादेशने आपला पहिला ICC टायटल जिंकला, पण त्याचे सेलिब्रेशन खूप अगली झाले. स्पोर्ट्समॅनशिप दाखवायच्या ऐवजी बांगलादेशी प्लेयर्स इंडियन प्लेयर्स सोबत हिटेड क्लॅश मध्ये पडले. पुशिंग आणि वाढलेल्या टेम्परमुळे ऑफिशियल्सला मध्यात पडावं लागलं. एक हिस्टॉरिक विजय खराब बिहेवियरमुळे पूर्णपणे ओव्हरशॅडो झाला. कॉन्ट्रोवर्सी नंबर 4, धोनी आणि मुस्तफिजुर मधील झालेला क्लॅश. 2015 मध्ये इंडियाचा बांगलादेश टूर दरम्यान अजून एक इन्सिडेंट हेडलाईन मध्ये आला. मुस्तफिजुर रहमानने पुन्हा MS धोनीला फॉलो थ्रू मध्ये ऑब्स्ट्रक्ट केलं. एक मोमेंटला रन घेत असताना दोघं कोलाइड झाले. सिच्युएशन एस्केलेट झाली, फाईन्स इम्पोज केले गेले आणि ऑलरेडी टेन्स रायव्हलरी मध्ये अजून तेल घातलं गेलं. कॉन्ट्रोवर्सी नंबर 5, प्री विक्ट्री सेलिब्रेशन पासून नागिन डान्स पर्यंत. 2020 T20 वर्ल्ड कप मधला बांगलादेशी प्लेअर मुशफिकुर रहीमच्या प्री विक्ट्री सेलिब्रेशन कोण विसरू शकतं. लास्ट 3 बॉल्स मध्ये बांगलादेशला फक्त 2 रन्स पाहिजे होते. त्याआधी मुशफिकुर रहीमने 4 मारला आणि मॅच जिंकल्यासारखं ग्राउंडवर सेलिब्रेशन सुरू केलं. पण पुढच्या 2 बॉल्स मध्ये विकेट्स पडल्या आणि इंडियाने मॅच 1 रनने जिंकली. काही दिवसांनी जेव्हा इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध सेमीफायनल मध्ये हरली, तेव्हा रहीमने MS धोनीचा फोटो पोस्ट करून टीम इंडियाला टार्गेट केलं. यामुळे त्याला भरपूर क्रिटिसिझम फेस करावं लागलं. शेवटी त्याला अपॉलॉजी द्यावी लागली आणि तो ट्विट डिलीट करावा लागला. निदाहस ट्रॉफी फायनल पण खूप चर्चेचा विषय होता. फायनल आधी जेव्हा बांगलादेश टीमने श्रीलंकाला हरवलं, तेव्हा त्यांचे प्लेयर्स ग्राउंडवर नागिन डान्स करताना दिसले. फायनल नंतर स्टेडियम मधले सगळे श्रीलंकन फॅन्स इंडियाला सपोर्ट करत होते. जेव्हा दिनेश कार्तिकने लास्ट बॉलवर 6 मारून इंडियाला विक्ट्री मिळवून दिली, तेव्हा श्रीलंकन फॅन्सने पण नागिन डान्स करून सेलिब्रेशन केलं. या इन्सिडेंट नंतर बांगलादेशने याबाबत तीव्र टीका केली. फॅन बिहेवियर असू द्या, प्लेअर क्लॅशेस असू द्या किंवा आता बोर्ड लेवल डिस्प्यूट, इंडिया बांगलादेश रायव्हलरीने सगळं पाहिलं आहे. पण क्रिकेट म्हणजे फक्त जिंकायचा खेळ नाही, तो रिस्पेक्ट आणि स्पिरिट सोबत खेळला जातो. तर आता मोठा प्रश्न हा आहे की ही रायव्हलरी परत हेल्दी कॉम्पिटिशन पर्यंत येणार का, की ही परमनंटली लाईन क्रॉस झाली आहे? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.